100पैकी 100 लोकांना हेअरफॉलचा प्रॉब्लेम असणारच आहे असं मला पर्सनली वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही हेअरफॉल स्टॉप करण्यासाठी काय यूज करता, कोणतं हेअर ऑइल यूज करता, कोणता स्प्रे यूज करता, हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आता इथे एक स्प्रे तयार केलेला आहे हेअरफॉल स्टॉप करण्यासाठी. लेट्स सी विदिन 2 और 3 मंथ्स याचा काय रिझल्ट येतो. सो हे जर हेल्पफुल असेल तर याची रेसिपी किंवा हे स्प्रे कसं तयार करायचं हे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. एक्सटर्नल गोष्टी आपण अप्लाय करून आपले हेअर व्यवस्थित करू शकतो, पण काही इंटरनल गोष्टीचीही काळजी घ्यावी लागते. जसं की आपण हिरव्या पालेभाज्या रेग्युलरली खाल्ल्या पाहिजेत किंवा पाणी भरपूर पिलं पाहिजे आणि छान मस्त अशी झोप झाली पाहिजे. आणि त्यानंतर रात्री झोपायच्या आधी चांगलं छान असं आपलं हेड मसाज करायचं आहे, हेअर ऑइलिंग करायचं आहे. ऑइल लावल्यानंतर आपल्या फिंगर्सच्या साहाय्याने छान असं मसाज करून घ्यायचं आहे पूर्ण डोक्याचं आणि मस्त केस विंचरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. आणि चांगले केस विंचरून घ्यायचे आहेत आणि वेणी घालायची आहे किंवा हेअर टाय करून ठेवायचे आहेत. आणि नेक्स्ट मॉर्निंगला हेअर वॉश करून घ्यायचा आहे. आणि काही तुम्ही स्प्रे तयार केलेला आहे तो रेग्युलरली अप्लाय करायचाच आहे. जसं की मी बोलले, इंटरनल गोष्टीचीही काळजी घेतली पाहिजे. तर त्यासाठी इथे मी हे आईस क्यूब तयार केलेले आहेत. कलरवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आईस क्यूब कशाचे तयार केलेले आहेत. तर 2 ते 3 दिवस आधीच मी हे आईस क्यूब तयार करून ठेवलेले होते आणि मी रेग्युलरली हे घेत आहे, त्यामुळे ते 3-4 आईस क्यूब कमी झालेले दिसत असेल तुम्हाला. तर एका ग्लासमध्ये 2 आईस क्यूब घेतले, पाणी टाकलं, त्यानंतर साखर, मीठ, लिंबू असं चवीपुरतं सगळं काही ॲड केलं आणि छान असा ज्यूस करून घेतलेला आहे. आणि हा सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही टायमिंगला घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला रिझल्ट हा फास्ट भेटेल. जर तुम्हाला रेग्युलरली हा ज्यूस घेता येत नसेल ना, तर तुम्ही 1 दिवसाआड हा ज्यूस घेऊ शकता आणि बेनिफिट्स तुम्हाला लगेच दिसेल. अशाच अजून व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.